येथे येऊन खेळ नाना फिरला पाहत गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापू नाला वेदांत आहे अवघा आला. नसता ईश्वर अहो हे वेदांती लोकाज्ञान सांगते. शब्द सांगते हवेश करती अनुभवाचा लेश नसे. सगुण प्रसंगाला पूर्ण अनुभव होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपवास तयाचा प्रत्येकाने केलाच असा. अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठून. तर बापूला बसला उपशित दातासी लावणे दात. ते अवघे पाहत स्वामी निजल्या चांगले म्हणा. गरीबाचे साकडे साधुराचं एकपणे. सत्संगतीच्या लागले तेच करे भाग्यवान. समर्थ म्हणते बापुना दुःख नको करूस म्हणा. हे तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळे. तो महाराज उभे राहिले कधी हात ठेवले पाय खाली जुळविले समज शरण थांबावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावे गोमटे. बापुनाशा पडली दृष्टी शेर ठेवले पायांवर. पुन्हा सो पाहे बरी तो समर्थ दिसले पन्यापुणे. तिने बापुनाच्या अंतरी अति आनंद झाला. तो तर पागटे आणि शेळा जो घरी दृष्टी पडला तोच त्याने पाहिला दर्शन घातला रवळंत. इतर म्हणाले महाराजांचं तसे दर्शन आम्हाचा होऊ द्या आम्हा आहे असं पुनर्पेशींच्या दर्शनाचे. ऐसे एकदा भाषण बोलते झाले श्री गजानन. बापुना सारखे आधी म्हणत तुम्ही करावे आपुणे. ते तसे झाल्यावरी दर्शन घडवे निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी कामळे बाजारांत. म्हणून ती आणू न देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी म्हणून तसेच पुढचे घडे नाही. पहा समर्थाने बापूंना विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्वा केले नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात. मुलाचे त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे. काना घेऊन या खरी मंडळी फिरले माघारी. बापुनाच्या अंतरी दर्शन देठ चांगले. याच पुण्यकरण पुरासे कवटे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा. तो वराड क्रांतीचा म्हणून उजाला वाड्यांत. तेथे आषाढी द्वादशीची मडी आली मुक्कामासे. त्या पंढरपूर क्षेत्राचे मग काय विचारिता. प्रेतामागे साले प्रेत पोलीस शिरती घरांत. यात्रा करून देण्याप्रत्या डॉक्टराच्या हुकमाने वार करायला ओढी ती गडेमध्ये बसविते. चंद्रमागेच्या पान करती तुर्बवडे रस्त्याला. हा कवटे बहादूरचा वारकरी झाला बरेने आजारी. ढाळ होती वरच्यावरी उलटी मुळीच थांबेना. गोळे हातापायांचे येऊ लागले बहुवर्षे. कोणाला जाईल त्याच पाठी शुश्रूषाता करावया. पोलीस भाईने हे वृत्त कळले न कोणा प्रत. शेगावचे समस्त लोक जाय निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र खोटा पडला. कठीण काळाच्या समयाला कोणी नेती उपयोगी. लोक सुखाची सोबती संकटकाली अभयरीती. तेथे एक रक्षण करते संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवरा म्हणाले हा ओसरीवर निजला याचे घेऊन चला. लोक म्हणते गुरुना राहावं एक मेला समया. याच्या नादी लागता या संकटे आपणाते. 50 माणूस बरोबर आपल्या एधवा साचर. मरीचा तो झाला चोर सांप्रत या पंढरीचे. अशा स्थितीत एक ठाई थांबणे हे काही बरे नाही. सगळं गाव लागलं चंद्रभागेच्या पलीकडे. महाराज म्हणते अवघ्यांना तुम्ही कैसे खुळावला. आपल्या देशबंधुला सोडित आहे बरे नव्हे. कैसे उठून जवळ गेले वारकऱ्याच्या कणात गेले. त्यास उठून बसविले आणि केले मधुरोत्तरा. सांग बापा उठ आता जाऊ आपल्या वनाळ प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथ आता वनाळ कशाचे हो. समीपना माझा अंत जमणे कोणी आप्त. ते म्हणाले सद्गुरु नाथ वेड्या ऐसा भिवू नको. तुझे टळले गंडांतर ऐसे उदन ठेवला कर. वारकऱ्याच्या शिरावर ढाल उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती. उभारायला त्वरित गती. संताने ज्या धरली हाती त्याते निजमने येऊन नाही द्यायचा. घटकेत झाला पहिल्यापरी मंडळींच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पहिले तरी आला समर्थां समवेत. आनंद झाला फार त्याची. वंदी समर्थ चरणांची म्हणे दया काढणे मशी धाडे तुना काळाच्या. ऐसा करता चमत्कार भक्त करती जय जयकार. आले कुरडू वाडीवर निर्धास्त म्हणे सर्व हे. पंढरीची करून वारी आली शेगावा प्रति जाणे. मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामींच्या. एक कर्मठ ब्राह्मण घ्यायला दर्शन. त्या शेगावा कारण श्री गजानन फार ब्राह्मण ते ठाया. सोहळे ओळे त्याचे ती तो होता मध्य या वेळेची वंदना प्रथा. हा भ्रष्टाचारामुळे सत्य सार्वभौम शिरोमणी. सोहळे ओळे येत मिळे अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठांत काळे कुत्रे झाले मृत. पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेने. त्या श्वानाचे पाहून ब्राह्मण झाला म्हणे खिन्न. अनु कसे जीवन श्वान मध्ये पडला हा. याला कुणी उसळती गांजा सदैव धुना. त्याचा संशय फिरावया समर्थ असं सोडून या. येथे झाले त्या ठाय कुत्रे झाले नाही मृत संशय ओघा घेऊ नका.
ते ऐकून रागावला निज समर्था बोलला, पडले असा विचार तुम्ही न कोणी केला की? ते एकदा विप्राला समर्थांनी जाप दिला, आम्ही भ्रष्ट, आम्हाला तुमच्या सोबत ज्ञान नाही, पण खंती न करा, भर पाणी आणि घागर घेऊन चला सत्वर माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापाशी येते झाले पुण्यराशी स्पना. तो पाहता प्रकार चौघ्यानं तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तरा. म्हणे असा अधिकार थोर आहे देवापरी, मी व्यर्थ निंदा केली, योग्यता न जाणली, ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया, माझे अपराध गुरुथा. भाविक राबोत्सत्वतयाची इच्छी दास म्हणून शुभम भवतो. श्री गजाननार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टादशोऽध्यायः समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंतकोटि ब्रह्मांडनाथ महा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनुभवाने त्याची प्रत्यक्ष मूर्ती हे माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हे पाण्यात चरण आलो खांब गवाहून त्याचे सार्थक झाले की तो समर्थांनी लीला केली, कोपर खेळी मारली त्या काशीनाथाच्या पाठीसरी आपल्या परम कृपेने. जा तुझा हेत पूर्ण वाट पाहे तारवाला, या भाषणे घोटाळा काशीनाथ मानसी, म्हणे कामनावासी एठाई मी आलो मागण्या काही, तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे, त्याचे गुड कळे ना पुसण्याच्या ती होईना, निपुणपणे वंदून चरण गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाहे, तार घेतली घाई घाई कशाची ती बघण्यास, तो तारेथा मजकूर तुमचा केला तक्रूर, मुन्सिपीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्यात कारणे. ते पाहता आनंदला कोपरखिळीचा अर्थ कळला, त्या काशनात पंताला पहा संतांचे ज्ञान कैसे. असं एकदा नागपुरी समर्थांची गेली स्वारी, गोपाळपटेंची आगरी त्याच्या हाती आग्राने, ही भोसल्यांची राजधानी पूर्वकाली होती जाणे, त्या शहराची आज दिनी दैनासाठी विबद हो, स्वातंत्र्य रुपी प्राण गेला खळखणी याचक ठरला, परक्यांचा बोलबाला झाला ज्या शहरांत, गज घोडे पालिका पर नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार अतिसुराने विबद हो, असो हा महिमा काळाचा नाही दोष कवणाचा. वाडा गोपाळपटेंचा होता सीता बर्डीवरा, त्या भव्य सदनांत नेऊन ठेवले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यांत कोंडोनिया टाकावा, बुटीचा ऐसा विचार या सीता बर्डीवरा, महाराज ठेवावे निरंतर जाऊन द्यावे शेगावा, अक्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माझे नेला, तोच प्रकार येथे झाला काय वर्णन करावे. शेगाव पडले बणबणीता अवघे लोक दुःखिता, विनविती हरी पाटलांबत महाराज येथे आणा हो, कुडीमधून गेला प्राण कोण पुसे तिज लागून, त्याचे समर्थन वाचून शेगाव हे प्रेत पहा, तुम्ही गावचे दमेदार करा याचा विचार, मोठी मोठा सावकार तेथे ना आमचा लाग लागे, टक्कर हत्ती हत्तींची होणे आहे योग्यसाची, येथे आम्हा समकुल्यांची नाही मिळेल किंमत, जंबू बळाची लढायाला मारुती हाच योग्य ठरला, जिंका वेळ करण्याला झाली योजना अर्जुनाची, तुम्ही नागपुराप्रती यावे समर्थांशी घेऊन यावे, आम्हा अवघ्याच सुखवावे ही साही विनंती. इकडे बुटींच्या घरांत आज दुर्दी राहिले संत, जमी हस्तिनापुरांत कृष्ण नाही आनंदला, महाराज म्हणती बुटीसी जाऊ दे मज शेगावासी, या आपल्या भव्य सदनाचे ठेवून आम्हा घेऊ नको, ते बुटी मुळीच म्हणेना समर्था जाऊ देईना, अनागोंदीस राव राणा बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी अहत नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भरे त्याच्या ठाईंना, बेगार परवानगी श्रीमंत सदनासारखा नाही कवणासी, शेगावाचे लोक बरे जरी आणा वया गेले, परत काही उपाय सारे गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी समर्थांशी आणावया, बसला अग्नी रथांत त्याच वेळी बदले संत, त्या गोपाळ तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या, गोपाळ बुटींची आंगरी पंगण क्रांतीचा पाटील सदनांत अरे समर्थांनी महाराज यावे धावत द्वारकांस भेटावले, त्यावेळी समर्थांचे येऊन विक्षेप माझा गुरु या नका करू या समया, मग नाच घेऊन या इच्छित ठराव मग जावे, त्याचे बोटी पाटलांचे गुण लागले विनयसे, तुम्ही घेऊन प्रसादाचे जावे हीच मागणी, येथे न राहते महाराजावे संग्रामे आज, पंक्तीसाठी राखाला तर तुम्ही पाटील नागपूर ठिकाणाशी होईल पहा, पोषण होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावची समस्त मंडळी भक्तेश जेवली, बोलमत्त तयारी घेण्याची ती झाली ते, दर्शनाचे भेट वळीच्या प्रेमच्या वाड्यात, कुटुंब गोपाळ बुटींचे जानकाबाई नावाचे, परमहरी खोतीसाचे लक्ष्मीच्या होतीजी